प्रेक्षक मंडळींनो नमस्कार. आपल्या युवा मराठी चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या युवा मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला बघूया आजच्या भागात काय घडलंय ते. तर आता इकडं जो अजित असतो तो घरी येतो आणि तो खूप रडत असतो. त्याच्या बाबाचा फोटो हातात घेतो आणि फोटो बघून तो रडत असतो आणि म्हणत असतो की आई तुला बाबांची आठवण येत नाही का गं? अगं बाबा आपल्याला सोडून गेले. बाबा जर आपल्यासोबत असते ना तर असं आत्ता घडलं सुद्धा नसतं. आपल्या विक्रांत दादाला घर सोडून जावं लागलं नसतं. आणि काय गाई तू कायम यांचं सगळ्यांचं ऐकत आली इंद्रदादाचं. परत आबांचं, मालती आईचं सगळ्यांचं ऐकत आली. त्यांना काही उलट उत्तर दिलं नाही ना, त्यांनी त्याचा फायदा घेतलाय. बघितलं का आपल्यासोबत कसं वागलेत ते. अगं आता आपली उर्मिला वहिनी आणि विक्रांत दादा घर सोडून गेले. आता काय करायचं आपण? आणि हे बघ मला तर खूपच राग येतो यांचा सगळ्यांचा तर. माझे उर्मिला आणि विक्रांत दादा गेले ना त्याच्यामुळंच. तर आता लगेच त्यांच्यामुळे गेले. अगं त्या राणीमुळे गेले ना, तर राणीच वहिनीचं मला तोंडसुद्धा बघूशी वाटत नाहीये. मला वाटलं नव्हतं राणी वहिनी कधी असं वागेल. पण खूप चुकीचं वागले आहे राणी वहिनी, असं तो म्हणतो. तर आता लगेच इकडं मालती त्याला समजावते. ती म्हणते की रत्नाकाकी म्हणते की "हे बघ, अरे मी तर तिला मुलगी मानलं होतं. पण काय करणार? ती असं चुकीचं वागली आहे ना, मला पण खूप पश्चाताप होतो या सगळ्या गोष्टींचा." असं म्हणते. तर इकडं आता राणी आणि इंद्र बाहेर उभा असतात. तर इंद्र म्हणतो की "राणी तू ह्या घरात राहायचं." तर राणी म्हणते की "नाही इंद्र सर, आता मी ह्या घरात नाही राहू शकत. अहो कुणालाच मी ह्या घरात नको आहे. कोण म्हणतंय मला घरात थांब? मी नाही थांबू शकत. अहो आता आबांचा पण माझ्यावर विश्वास नाहीये." तर इंद्र म्हणतो की "हे बघ राणी, माझा विश्वास आहे. त्यामुळं तू घरात थांबायचं. पण हे बघ कुणालाच कळून द्यायचं नाही की तू घरात आहे ते." तर आता ती म्हणते की "हो, पण कसं थांबणार?" तर ते म्हणतो की "चोरून चल माझ्यासोबत." आणि ते गपचूप दोघं घरात जायला लागतात जिन्यानी. तेवढ्यात ती दोन वरून कोणीतरी जिन्यावरून खाली येत असतं. तेव्हा ते जिन्याच्या बाजूला लावतात. इंद्र राणीचा हात पकडतो, राणीचं तोंड दाबतो आणि म्हणतो की "राणी थांब. बोलू नकोस, कोणतरी आला आहे." असं म्हणतो. आणि आता ते गपचूप घरात जायला लागतात. तर बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.